सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न करतात, सहजरित्या दुसरी धाव येते. वाकलन संघाने पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली. 5 षटकांमध्ये 72 धावा कुठल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर भोलेनाथने चांगली गोलंदाजी केली, फक्त 8 धावा खर्च केल्या. नितीननं सुरुवात चांगली केली आहे. 10 धावा आपण पाहतो धावफलकावर. उर्वरित षटकांमध्ये उर्वरित चेंडूंमध्ये तुम्हाला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण लक्ष चांगलं ठेवलंय वाकलन संघानं. नितीन पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज. गुड बॉलिंग. विलास पाटील संघनायक स्ट्रायकरला. विलासला जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल. 11 धावा धावफलकावर. गुड बॉलिंग, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. ऑन साइडला खेळले. सिंगल आले. विलास वेगाने पुढे सरकतात. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज आणि दुसरी धावी पूर्ण झाली. कदाचित तिसरीचा प्रयत्न करतायत, मात्र नकार दिला स्वतः गोलंदाज. चेंडू गादर करतात तोपर्यंत धावा आल्या त्या 2 धावसंख्या पोहोचते ती 13 वर. आतापर्यंत 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. बाला आपण पाहतो नितीन चांगली गोलंदाजी करतात. भोलेनाथने पहिल्या षटकात फक्त 8 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत आपण पाहतो नितीनने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक आले. चेंडू खाली झेल टिपलाय. पहिला धक्का बसलाय. आपण पाहतो 13 धावसंख्येचा संघ आपण पाहतोय. 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतो तो शिरडोन संघ. दोन षटक संपलेत. 18 चेंडूंनी 60 धावांची गरज. आता मात्र इथून चांगली प्रति षटकामागे इथं सरासरी चांगल्या पद्धतीने राखावी लागेल. 20च्या सरासरीनं या 60 धावा कुठाव्या लागतील. भोलेनाथने पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली. नितीनने फक्त 5 धावा खर्च केल्या. राठमावर विकेट. ऑन साइडला खेळतात. सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. चांगली गोलंदाजी. आता इथून रामनाथ आणि संतोषला चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके मारणे गरजेचे असेल. गुड बॉलिंग, डॉट बॉल. एक निर्धाव चेंडू इथे दडपण वाढवण्याचं काम करेल शिरडोन संघासाठी. धावा अजूनही होतील. अजूनही चेंडू भरपूर बाकी आहेत, मात्र जसे जसे चेंडू निघून जातील तसं तसं दडपण वाढेल शिरडोन संघावर. धावसंख्या फक्त 14 आपण पाहतोय. समोर खेळले. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. नितीन आलेत वेगानं. गुड फिल्डिंग. चेंडू फेक अतिशय चांगल्या पद्धतीनं. तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. आतापर्यंत फक्त एकच षटकार आलाय. त्यावरून आपण अंदाज बांधू शकता वाकलन संघ किती चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. धावसंख्या 15 वर पोहोचली आहे. समोर खेळलेत, अगदी समोर षटकार. रामनाथच्या बॅटमधनं षटकार आलाय. अशाच फटक्यांची नितांत गरज असेल. धावसंख्या 21 वर पोहोचली आहे.
आक्रमणाला सुरुवात केली आहे. फलंदाज आपण पाहतो रामनाथनं. अशाच फटक्यांची गरज असेल. 21 धावा धावफलकावर. ऑन साइडला खेळलेत. फटका फसलाय. झेल टिपलाय. सीमारेषेवर सुरेख पद्धतीने झेल टिपला गेला. दुसरा धक्का बसतोय शिरडून संघाला. रामनाथ बाद झालेत. धावसंख्या फक्त आपण पाहतो 21. षटक क्रमांक 3 मार्ग असतं. 1 to go 1 to go. तो आपल्याला इथे दिसणार नाही. बालाविलास ना. किसन आलेत नवीन फलंदाज. बोले ना. गुड बॉलिंग. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशा पद्धतीनं 3 षटकं संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो फक्त 21 धावा. आता फक्त 2 षटकं उरलेत. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूने 52 लक्ष फार कठीण झालंय. त्याचं कारण पहिली 2 षटकं. बोलायलातनं पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. नितीनने दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. आणि या षटकामध्ये जर विचार केला तर पुन्हा एकदा बोलायलातनं एक षटकार जरूर खाल्ला. मात्र गोलंदाजी चांगली केली. आता मात्र लक्ष थोडंसं मोठं झालंय. 12 चेंडूने 52 धावांचं लक्ष. बॉलर तो पहिले ओपनिंग डालता ना तो संजय. 12 चेंडूने 52ची गरज. गोलंदाज आपण पाहतो संजय आलेत. येतील बघा. मोहिली संघाला विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 12 चेंडू 52ची गरज. गोलंदाज तयार. राईट मोड विकेट. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. 30 चेंडूंमध्ये 73ची गरज होती. मात्र आता लक्ष कठीण होत चाललं. 11 चेंडू आणि धावांची गरज असेल ती फक्त 11 चेंडू आणि 52 धावांची गरज. षटकार आलाय. हा षटकार फार महत्वाचा असेल. अशी फलंदाजी पहिल्या षटकापासून व्हायला हवी होती. मात्र संतोष प्रयत्न करतोय. धावसंख्या 27 वर पोहोचली आहे. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत दुसरी धाव येते. धावसंख्या पोहोचली ती 29 वर. एकोणतीस धावा आपण पाहतो धावफलकावर. डॉट बॉल. वाईट चेंडू. या पुढचा सामना असेल जयदुर्गा माता 11 काटे विपक्ष स्वर्गीय पिंट्या 11 मोहिली. षटकार गेलाय. षटकार आलाय मात्र आता थोडासा उशीर झालाय. ही फलंदाजी पहिल्या षटकापासून व्हायला हवी होती. धावसंख्या 37 वर पोहोचली आहे. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी असेल. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला. बघा किशोर इशारा करा. किशोर षटकार आहे की काय. हा मग संख्या पोहोचली ती 43 वर.
या पुढचा सामना असेल तो जयदुर्गा माता 11 काटे आपल्या 40 प्लस संघटनेचे विद्यमान अध्यक्ष कल्याण डोंबिवली ग्रामीण 40 प्लसचे आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचा संघ आपण पाहतो काटे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वर्गीय पिंट्या 11 मोहिली संतोषदादा शिंगोळे यांचा संघ आपण पाहतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, दोन्ही संघ लक्षात घ्या. चला आयोजकांनी विनंती केली प्लीज वादावाद करू नका प्लीज. 43 चला प्लीज वादावाद नका करू प्लीज. सुभाष सुभाष सोडून द्या सुभाष. आपले अध्यक्ष बसलेत अर्जुनभाई पाटील प्लीज. सामना चालू करा. 30 धावांची गरज असेल. डॉट बॉल. आता मात्र उरलेल्या 5 चेंडूंवर तुम्हाला इथून 5 षटकार मारावेच लागतील. लक्ष असे काय मात्र कठीण नाहीये. तुम्ही जर सुरुवात केली पहिला षटकार इथून ठोकला तर प्रयत्न करू शकता. सचिन पुन्हा एकदा तयार. दुसरीचा प्रयत्न करतात का नकार दिलाय कारण शिरडोन संघाला माहिती आहे सामना आपल्या हातातून निसटलाय. सामन्याची चित्र स्पष्ट झालं 2 षटकांमध्ये. भोलेनाथ आणि नितीनने जी 2 षटके टाकली 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा आल्या. चांगली गोलंदाजी केली दोन्ही गोलंदाजांनी. नितीनने पहिल्या सत्रामध्ये संजयने चांगली फलंदाजी केली. आता मात्र फक्त औपचारिकता उरली आहे. गुड बॉलिंग. डॉट बॉलची समाप्ती होती. 3 चेंडू बाकी असतील. षटकार आलाय. धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतो फलंदाज संतोष. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. फक्त औपचारिकता आपण पाहतोय. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतो वैद्य 11 प्रभात 40 प्लस संघ वाकलन हरीश शेठ भोईर यांचा संघ आपण पाहतोय. गुड शॉट. अतिशय चांगला फटका. लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार. चला मोहिली संघ टॉस साठी या प्लीज. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता आपल्या 40 प्लस संघटनेचे सर्वांचे लाडके अध्यक्ष आपले अर्जुनभाई पाटील यांना आपण पाहू शकता. अशा पद्धतीनं आज सामना जिंकलाय तो वैद्य 11 प्रभात 40 प्लस वाकलन संघानं. अभिनंदन नितीन पाटील, अभिनंदन जयेंद्र भोईर आणि संपूर्ण वाकलन संघ. हार्ड लक शिरडोन संघ. चला या मोहित